तर आता फर्स्ट क्वेश्चन पहा, हाऊ मेनी वोवेल्स आर देअर इन द वर्ड युनियन. ऑप्शन्स पहा, A5, B4, C3 आणि D2. तर वोवेल्स म्हणजे स्वर. स्वर कोणते आहेत इंग्लिशमधले? A, E, I, O आणि U हे 5 स्वर आहेत इंग्लिशमध्ये. तर आता आपण चेक करायचं युनियनमध्ये किती स्वर आले आहेत ते. U काय आहे? वोवेल आहे. N नाही. I वोवेल आहे आणि O वोवेल आहे. N पण नाही. टोटल किती वोवेल्स झाले तर 3. आता 3 कुठे आहे? ऑप्शन सी मध्ये, म्हणून आपण याला टिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच वर्ड वुड बी द सेकंड इफ वी अरेंज द फॉलोइंग वर्ड्स अल्फाबेटिकली. तर ऑप्शन्स पाहूयात, ॲपल, एक्स, अँट आणि एरोप्लेन. आता हे 4 वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत आणि आता तुम्हाला इन्स्ट्रक्शन काय सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये, विच वर्ड वुड बी द सेकंड इफ वी अरेंज द फॉलोइंग वर्ड्स अल्फाबेटिकली. जर अल्फाबेटिकली हे 4ही वर्ड्स आपण अरेंज केले तर सेकंड वर्ड कुठला येईल असा प्रश्न आहे. ते इन्स्ट्रक्शन आपण नीट केअरफुली रीड करायचा. तर आता आपण हे वर्ड्स अल्फाबेटिकली अरेंज करूया. तर ॲपल, एक्स, अँट, एरोप्लेन हे 4ही वर्ड्स एने स्टार्ट होतात. आता आपण सेकंड लेटर चेक करायचं. इथं पी आहे, एक्स, एन आणि ई. तर अल्फाबेटिकलीमध्ये फर्स्ट लेटर कुठला येतं तर अल्फाबेट्समध्ये ई हा लेटर आधी येतो, म्हणून याला आपण एरोप्लेनला आधी लिहायचं. आता सेकंड लेटर कुठला येतो तर यन. ई नंतर कुठला लेटर येतो? यन येतो. मग अँट काय झाला? सेकंड वर्ड झाला. त्याच्यानंतर यनच्या नंतर पी येतं. पी थर्ड लेटर झाला आणि एक्स फोर्थ लेटर. तर आता अल्फाबेटिकली आपण अरेंज केल्यानंतर एरोप्लेन, अँट, ॲपल आणि एक्स असं ते अरेंजमेंट होणार आहे ह्या वर्ड्सची. मग आता सेकंड लेटर त्यांनी आपल्याला सेकंड लेटर विचारलेलं आहे. मग आता आपण सेकंड कुठला आहे? सी, अँट. मग याला टिक करायचं आहे आपण. तर आता लेटर्सची जर पोझिशन तुम्हाला लक्षात असेल, तुम्हाला मागं सांगितलेली आहे पोझिशन्स, ते पोझिशन्स लक्षात राहिलं तर तुम्हाला हे लगेचच अल्फाबेटिकली अरेंज करणं सोपं जाईल. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स L, P, O, C, M, Y, I अँड सिलेक्ट द मिडल लेटर ऑफ इट. आता हे पहा, इन्स्ट्रक्शन नीट वाचायचं, आपण केअरफुली रीड करायचं आहे. फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड. मीनिंगफुल म्हणजे एक अर्थपूर्ण शब्द तयार करायला सांगितलेला आहे. फॉर्म म्हणलेत. फॉर्म म्हणजे तयार करणे. फ्रॉम द लेटर्स म्हणजे ह्या लेटरमधून. फॉर्म म्हणजे तयार करणे आणि फ्रॉम म्हणजे च्यामधून. तर तयार करायचं आहे लेटर्सच्या मधून. अँड सिलेक्ट द मिडल लेटर ऑफ इट. आणि मिनिंगफुल वर्ड क्रिएट केल्यानंतर त्याच्यातला मिडल लेटर आपल्याला शोधायचा आहे. तर यातून आपल्याला मिनिंगफुल वर्ड क्रिएट करायचा आहे. तर याच्यातून ऑलिम्पिक हा वर्ड क्रिएट होतो. हे पहा, OLYM, O त्याच्यानंतर LYM राहिलं काय? PIC, ऑलिम्पिक. हो की नाही? ऑलिम्पिक ह्या वर्डचा आपल्याला आता मिडल लेटर शोधायचा आहे. तर हा वर्ड किती लेटर्सचा आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 लेटरचा वर्ड आहे ऑलिम्पिक. मग 3 + 3 6 + 1 केलं की हा मिडल लेटर आपल्याला भेटतो. मग राईट साईडला 3 लेटर्स आणि लेफ्ट साईडला 3 लेटर्स. राईटला 3 आणि लेफ्टला 3 लेटर्स. ओके, राईटला 3 लेफ्टला 3. मग सेंटरला कुठला आला तर यम. म्हणजेच मिडल लेटर कोणता आहे तर यम. यम कुठे दिलं त्यांनी? बी ऑप्शनमध्ये. आपण त्याला टिक करायचं. ओके, तर आता पुढील प्रश्न पाहूयात. इफ द लेटर्स ऑफ द वर्ड गार्डन आर रिटन इन अ रिव्हर्स ऑर्डर, विच लेटर विल ऑकर ॲट द थर्ड प्लेस फ्रॉम द राईट एंड. तर पहिलं इन्स्ट्रक्शन काय आहे? इफ द लेटर्स ऑफ द वर्ड गार्डन आर रिटन इन अ रिव्हर्स ऑर्डर. रिव्हर्स म्हणजे मागून ह्या साईडनं आपल्याला रिव्हर्समध्ये लिहायचे आहेत. तर आपण आधी रिव्हर्समध्ये लिहून घेऊयात. यन लास्टला आहे, मग तर फर्स्ट येणार. लास्ट सेकंड येणार. लास्ट थर्ड ही तर थर्ड येणार. देन आर, देन ए अँड जी. तर हा झाला
वर्ड, रिव्हर्समध्ये लिहिलेला वर्ड झाला. तर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय दिलं आहे त्यांनी आपल्याला, विच लेटर विल ऑकर ॲट द थर्ड प्लेस. थर्ड प्लेसला कुठला लेटर आहे म्हणलेत, पण कुठल्या एंडपासून, राईट एंड की लेफ्ट एंड. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, राईट एंडनं. तर राईट एंड कुठला, आपल्या राईट हँडची साईड ही राईट एंड आहे, हो की नाही, ही लेफ्ट एंड. आता राईट एंडपासून आपल्याला थर्ड लेटर काउंट करायचं आहे, जी, ए आणि आर. थर्ड लेटर कुठला झाला तर आर, हो ना. तर आर कुठे दिले ऑप्शनमध्ये, बी. बीला आपण टिक करायचं आहे. पुढील प्रश्न पहा, इन द वर्ड सिस्टमॅटिक हाऊ मेनी टाइम्स डू कॉन्सोनंट्स ऑकर. आता हे पहा, इन द वर्ड सिस्टमॅटिक त्यांनी वर्ड दिलेला आहे आपल्याला सिस्टमॅटिक. हाऊ मेनी टाइम्स डू कॉन्सोनंट्स ऑकर. आता इथं वोवेल्स नाही, आपल्याला कॉन्सोनंट्स विचारलेले आहेत. आपल्याला तर माहीत आहे वोवेल्स कुठले आहेत, ए, ई, आय, ओ, यू. त्याला सोडून राहिलेले काय आहेत तर कॉन्सोनंट्स. तेच आपण चेक करायचं. आता यस काय आहे, कॉन्सोनंट आहे. वाय कॉन्सोनंट, यस कॉन्सोनंट. टी पण कॉन्सोनंट आहे. ई काय आहे, वोवेल आहे. ए, ई मध्ये ई येतो ना, पण यम काय आहे, कॉन्सोनंट. ए तर वोवेल आहे, टी तर कॉन्सोनंट, परत आय आलाय, आय हा वोवेल आहे, परत सी हा कॉन्सोनंट. टोटल कॉन्सोनंट्स किती झाले तर 1 2 3 4 5 6 and 7. तर 7 टाइम्स कॉन्सोनंट ह्या वर्डमध्ये आलेले आहेत. ओके, तर आता ऑप्शनमध्ये आपण 7 चेक करायचा. सीला आहे 7, आपण त्याला स्टिक करायचं. पुढील प्रश्न पहा, विच ऑफ द वर्ड्स डज नॉट बिअर द सिमिलर मिनिंग ऑफ द वर्ड हेल्प. आता हेल्पला सिनॉनिम नसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. विच ऑफ द वर्ड्स डज नॉट बिअर म्हणजे ज्याचा अर्थ हेल्प असा होत नाही. चला तर ऑप्शन पाहूयात आता. ए गिव, बी एड, सी असिस्ट आणि डी सपोर्ट. आता हेल्प म्हणजे काय, मदत करणे. तर गिवचा अर्थ काय होतो, देणे. एड म्हणजे मदत असते. फर्स्ट एड किट असतं ना, त्याला काय म्हणतात, फर्स्ट एड किट का बरं म्हणतात, कारण सगळ्यात पहिली मदत डॉक्टरांकडे जायच्या आधी आपण जी पहिली मदत घेतो त्या किटमधून, म्हणून आपण त्याला फर्स्ट एड किट म्हणतो. एडचा अर्थ काय झाला तर मदत. असिस्ट म्हणजे पण मदत करणे. सपोर्ट म्हणजे पण मदत करणे. वेगळा अर्थ कशाचा आहे, गिवचा. गिव म्हणजे काय, देणे. मदत करणे होत नाही आहे, म्हणून आपण याला स्टिक करायचं आहे. आपल्याला नसलेला सांगायचं आहे, आपल्याला डज नॉट बिअर द सिमिलर मिनिंग, अँटोनिम सांगायचं आपल्याला. आता पुढील प्रश्न पाहूयात. इन द वर्ड सुपरमॅन विच इज द लेटर ॲट द थर्ड प्लेस टू द राईट ऑफ लेटर ई. आता सुपरमॅन या वर्डमध्ये ईच्या राईट साईडला काय सांगितलं त्यांनी आपल्याला, ॲट द थर्ड प्लेस. ई पासून थर्ड प्लेसला, पण कुठला, राईट साईडला. तर आता आधी आपण ई लेटर कुठं आहे ते पाहूयात. तर इथे आहे ई लेटर. ओके, तर ईच्या त्यांनी काय सांगितलं आपल्याला, विच इज द लेटर ॲट द थर्ड प्लेस टू द राईट ऑफ द लेटर ई. ई लेटर इथे आहे. तर आता त्यांनी काय सांगितलं आहे, ईच्या राईट साईडला थर्ड प्लेसला कुठला वर्ड आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता राईट साईड कुठली, ही राईट साईड आणि ही लेफ्ट साईड. आता राईट साईडला थर्ड प्लेसला 1 2 3 थर्ड प्लेसला काय आहे तर लेटर ए आहे. ए कुठे दिलं ऑप्शनमध्ये, सीला, म्हणून आपण याला स्टिक करायचं. समजलं. आता पुढील प्रश्न पाहूयात. हाऊ डू दे प्ले इन धिस सेंटेन्स विच लेटर्स ऑकर ट्वाइस ईच. म्हणजे या वाक्यामध्ये कुठले कुठले लेटर्स 2 वेळा आलेले आहेत. आपल्याला ऑप्शन्स पहा आहे, HOY, AHY, LYH का YPOH. तर आपण चेक करायचं. आता H किती वेळाला आहे, H इथं आला एकदा, परत तिथे एकदा. ट्वाईस म्हणजे की फक्त दोनदा आलेले सांगायचे आहेत आपल्याला. H 2दा आलं आहे, O आला आहे का 2दा, हो. O पण आलं आहे. W आला आहे का 2दा, नाही. D आला आहे का 2दा, नाही. O आपण काउंट केलेला आहे. T आला आहे का 2दा, नाही. H आपण काउंट केलं आहे. E पण 2दा नाही आला. Y 2दा आला आहे. P नाही आला, एकदाच आला आहे P. L पण एकदाच आला आहे आणि A पण एकदाच आलं आहे. मग करेक्ट सिक्वेन्स काय आपला, H O आणि Y.
ऑप्शन्समध्ये कुठे आहे HOY एला, म्हणून याला टिक करायचं आहे आपण. तर पुढील प्रश्न पहा. 9th क्वेश्चन. हाऊ मेनी वर्ड्स राईम विथ द वर्ड रेल इन द बिलो लिस्ट? वेल, मेल, टेल, फाईल, सील, शॉल, पोल, वेल, हॉल, बिल, सेल. तर इथे आपल्याला रायमिंग वर्ड शोधायचे आहेत रेलला, उच्चार सारखे असलेले. ओके, रायमिंग म्हणजेच काय, यमक जुळणारे शब्द. रेल, रेल असा उच्चार पाहिजे. वेल, हो हे आहे रायमिंग वर्ड. मेल, टेल, फाईल हा रायमिंग होत नाही. सील नाही. रेल पाहिजे आपल्याला, रेलचं रायमिंग वर्ड पाहिजे. शॉल नाही. पोल नाही. व्हेल, हो व्हेल होतो, रायमिंग होतो त्याला. हॉल नाही होत. बिल पण नाही होत. सेल होतो. म्हणजे टोटल किती वर्ड झाले? 1 2 3 4 आणि 5. आता 5 कुठं दिलं आहे? हा ऑप्शन डी मध्ये, म्हणून आपण याला टिक करायचं. तर अशा प्रकारे रायमिंग वर्ड्स देखील आपल्याला मोठ्यानं उच्चार करून, प्रोनाऊन्स करूनच आपल्याला शोधायचे आहेत. तर आता आपण पुढील क्वेश्चन पाहूयात. तर आता 10th क्वेश्चन पाहूयात. PLATCWMYRKEL form a meaningful word from the letters at the places which correspond to the prime numbers. Which letter occurs at the middle place of this word? आता क्वेश्चनमधले इन्स्ट्रक्शन आपण वाचले. तर काय समजलं तुम्हाला? नाही समजलं असेल तर परत एकदा आपण रीड करायचं. तर इथं क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे? आपल्याला ह्या लेटर्समधून एक मिनिंगफुल वर्ड क्रिएट करायचं आहे. पण कुठल्या लेटर्सपासून जे प्राईम नंबर्सला करस्पॉन्ड करतात त्या लेटर्सपासून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड क्रिएट करायचा आहे. आणि विच लेटर ऑकर्स ॲट द मिडल, मग तो क्रिएट झालेल्या वर्डचा आपल्याला मिडल प्लेसचा लेटर सांगायचा आहे. तर आधी आपण याला नंबरिंग करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर प्राईम नंबर्स कोणते आहेत? तर 2 3 5 7 आणि 11. तर 2 ह्या पोझिशनला कुठले लेटर्स आहेत? LACME. पहिला आपण ते लिहून घेऊयात. LACME. आता या लेटर्समधून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड क्रिएट करायचा आहे. तर सांगा. CAMEL कॅमेल. CAMEL कॅमेल हा वर्ड आपल्याला क्रिएट केला. कॅमल म्हणजे काय? उंट. तर आता आपल्याला काय सांगितलं परत नेक्स्ट इन्स्ट्रक्शन, विच लेटर ऑकर्स ॲट द मिडल प्लेस ऑफ दिस वर्ड. तर हे काय 5 लेटर वर्ड आहे. तर मग सेंटरला कुठला आला? यम. मग यम कुठे दिला आहे? ऑप्शन डी मध्ये, म्हणून आपण याला टिक करायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे एक सिरीज दिलेली आहे तुम्हाला लेटर्सची. तर इन्स्ट्रक्शन वाचूयात. इन द अबोव सिरीज हाऊ मेनी टाइम्स इज द लेटर जे इमिडिएटली फॉलोड बाय टी बट नॉट इमिडिएटली प्रिसिडेड बाय टी. तर क्वेश्चन आपण आधी समजून घेऊयात. तर काय सांगितलं त्याने, इन्स्ट्रक्शन काय दिलं आहे? इन द अबोव सिरीज हाऊ मेनी टाइम्स इज द लेटर जे इमिडिएटली फॉलोड बाय टी बट नॉट इमिडिएटली प्रिसिडेड बाय टी. म्हणजेच फॉलोड बाय टी म्हणजे जेच्या नंतर टी किती वेळा आला आहे, पण जेच्या आधी आपल्याला टी नको आहे. ओके, हे नको आहे, आधी नको आहे, पण जेच्या नंतर टी किती वेळा आला आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. आता जेच्या नंतर जे टी कुठे आलं आहे? जेच्या आधी आलं आहे. हे असं नको आहे, हे असं पण नको आहे. तर इथे जेच्या नंतर टी आलं आहे म्हणजे हा एकदाच, हे एकदा झालं. तर इथे जेच्या नंतर टी आलेला आहे, पण इथे जेच्या आधी पण टी आलेलाच आहे ना. मग आपल्याला हे पण आपल्याला काउंट करता येणार नाही. मग इथं एकदाच आलं आहे. मग ॲन्सर काय झाला तर आपला वन्स. म्हणून आपण काय करायचं? वन्सला स्टिक करायचं. असे कन्फ्युजिंग क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये. तर आपण व्यवस्थित त्याचे इन्स्ट्रक्शन फॉलो करून आपण करेक्ट ॲन्सर शोधायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. PDSETNU फॉर्म अ म्हणजे फॉर्म अ तयार करा. फॉर्म अ वर्ड ऑफ 3 लेटर्स हुज एंटोनिम इज अ वर्ड बिगिन.
आता आपण एक 3 लेटर वर्ड आपल्याला क्रिएट करायचं आहे, ज्याचा विरोधार्थी शब्द काय आहे, अँटोनिम म्हणजे काय, विरोधार्थी. विरोधार्थी शब्द काय येणार, बिगिन. आता बिगिनचं विरोधार्थी आपल्याला काय माहीत आहे, एंड. डायरेक्ट आपण आन्सरला पोचलो, एंड, बिगिन, एंड. ओके नाही. तर आपल्याला 3 लेटरचा क्रिएट करायचा आहे, ह्याच्यातून तयार होतो एंड, END. सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फ्रॉम द ग्रुप ऑफ लेटर्स दिस फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता फ्रॉम द ग्रुप ऑफ लेटर्स ह्या ग्रुपमधून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड क्रिएट करायचं आहे. व्हॉट इज द सिनॉनिम ऑफ द वर्ड फॉर्म्ड बाय द लेटर्स at the third place from the right and the second place from the left of this word. आता हे मोठंच्या मोठं इन्स्ट्रक्शन बघून घाबरून जायचं नाही आहे विद्यार्थ्यांनो. तर आपण व्यवस्थित एक एक इन्स्ट्रक्शन फॉलो करायचं. हे आपण मिनिंगफुल वर्ड क्रिएट करूयात. कुठला मिनिंगफुल वर्ड तयार होतं याच्यामधून, तर WONDER, वंडर हा मिनिंगफुल वर्ड आपण क्रिएट केला. WON इथे आला, D इकडे गेला, E इथे आणि R, वंडर. तर आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन वाचूयात. व्हॉट इज द सिनॉनिम ऑफ द वर्ड फॉर्म्ड बाय द लेटर्स थर्ड प्लेस फ्रॉम द राईट अँड सेकंड प्लेस फ्रॉम द लेफ्ट ऑफ दिस वर्ड. आता ह्या वर्डचा आपल्याला राईट साईड आणि लेफ्ट साईड, आता ही काय आहे, ही राईट साईड आणि ही लेफ्ट साईड. ओके. तर राईट साईडनं थर्ड लेटर कुठला, D, आणि लेफ्ट साईडला सेकंड लेटर O. तर कुठला वर्ड क्रिएट केला आपण, DO, डू. डू म्हणजे काय, काम करणे. तर आता ऑप्शनमध्ये आता सिनॉनिम आपल्याला शोधायचं आहे. तर A आहे ॲक्शन. ॲक्शन म्हणजे काय, क्रिया. क्रिया असं होतं याचा अर्थ. B मस्ट आणि C ऑलवेज म्हणजे नेहमी. D म्हणजे परफॉर्म. परफॉर्म म्हणजे काय, काम करणे. तर डूचं सिनॉनिम काय झाला, तर परफॉर्म झाला. ॲक्शन हे नाव नाही, क्रिया असं होतं. हे डू वर्ब आणि परफॉर्म काय झालं, वर्ब. हे दोन्ही पण सिनॉनिम आहेत एकमेकाचे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मेक्स एम्प्टी अँड नॉईज व्हेसल मच फॉर्म अ मिनिंगफुल प्रोवर्ब फ्रॉम द वर्ड्स गिवन अबो. तर इथं फॉर्म आणि फ्रॉममधून तुम्ही कन्फ्यूज कधीच करायचं नाही विद्यार्थ्यांना. फॉर्म म्हणजे काय, क्रिएट करणे, तयार करणे, बनवणे. आणि फ्रॉम म्हणजे च्यामधून, च्यापैकी, असं त्याचा अर्थ होतो. तर वर दिलेल्या वाक्यामधून, ह्या शब्दामधून आपल्याला एक मिनिंगफुल प्रोव्हर्ब म्हणजे काय, म्हण क्रिएट करायचं आहे. मेक अ सिरीज ऑफ द लेटर्स ॲट द ऑड प्लेसेस इन दिस सेंटेन्स. परत नेक्स्ट इन्स्ट्रक्शन झाली ही. Which is the letter at the fourth place from the left of this sentence. तर आधी आपण आता प्रोव्हर्ब क्रिएट करूयात. त्याच्यातून कुठला प्रोव्हर्ब तयार होतो, An empty vessel makes noise much. Make a series of the letters at the odd places सांगितलेलं आहे त्यांनी in this sentence. तर आता आपल्याला हे वाक्य लिहून त्याला नंबरिंग करून ऑड प्लेसेसमधले लेटर्सचा सिरीज क्रिएट करायचा आहे. तर हे पहा विद्यार्थ्यांना, हा थोडं लेंदी क्वेश्चन आहे, पण आपण आता ते करूयात. आधी आपण तो प्रोवर्ब लिहून घ्यायचा आहे. An empty vessel makes noise much. तर त्याला नंबरिंग करायचं आहे. 1 हा ऑड प्लेसमध्ये कुठला आहे, 1 A. ऑड प्लेसचा आपल्याला सिरीज तयार करायची आहे. डायरेक्ट आपण करूयात. A हा सेकंड, त्याच्यानंतर थर्ड E, फोर्थ इवन नंबर येतो, P फिफ्थ, मग इथं P येणार, T 6 7 Y 8 9 E 9 10 years 11 years देन 12 13 L. परत असं करून आपण क्रिएट करायचं आहे. I परत E परत U परत H. आता आपण तर सिरीज क्रिएट केली, ऑड नंबरच्या प्लेसेसवरच्या लेटर्समधून आपण क्रिएट केली. तर त्याने पुढं काय सांगितलं आपल्याला, विच इज द लेटर ॲट द फोर्थ प्लेस फ्रॉम द लेफ्ट ऑफ दिस सेंटेन्स.
तर ही तर राईट साईड आहे, आपल्याला माहीत आहे. सॉरी इकडं नाही, ही राईट साईड आणि हे लेफ्ट साईड. तर लेफ्टपासून फोर्थ प्लेसला 1 2 3 4, फोर्थ प्लेसला कुठला लेटर आहे? वाय. वाय कुठे दिला आहे आन्सरमध्ये? ऑप्शन डीला. म्हणून आपण याला टिक करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे इन्स्ट्रक्शनचं स्ट्रिक्टली फॉलो केल्यानंतरच आपण करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून तुम्ही क्वेश्चन्स नीट व्यवस्थित रीड करायचं. नाही समजलं तर अजून एकदा रीड करायचं, पण त्याचा अर्थ समजून घेतल्याशिवाय लगेचच घाई करायचं नाही आहे. तर इथे आपण इंटेलिजन्स टेस्टच्या फर्स्ट चॅप्टरमधील फर्स्ट पार्टला आपण व्यवस्थित शिकून घेतलेलो आहोत. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण नंबर सिरीजचा आपण अभ्यास करूयात. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.